बातमी नाशकातून आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे आज नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये धाव घेणार आहेत। अतिरिक्त न्यायालयाच्या निर्णयाविरोधात माणिकराव कोकाटेंकडून न्यायालयामध्ये अपील केलं जाणार आहे। शिक्षेला जिल्हा न्यायालयाने स्थगिती दिली तर कोकाटे यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। एकीकडे कोकाटेंच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधक आक्रमक झाले आहेत, तर दुसरीकडे आज नाशिकमध्ये न्यायालयामध्ये महत्त्वाची घडामोड घडणार आहे। सदनिका बळकावल्याप्रकरणी कोकाटे यांना 2 वर्षाचा कारावास सुनावण्यात आला होता आणि 50,000च्या दंडाची शिक्षा करण्यात आली होती। मात्र तुर्तास त्यांना जामीन मंजूर झाला होता। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर हे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। किरण, आपण पाहतोय 2 वर्षाची शिक्षा माणिकराव कोकाटे त्यांचे बंधू यांना झाली, त्याच्यानंतर त्यांना जामीनही मंजूर झालाय, तर आज ते सत्र न्यायालयामध्ये धाव घेणार असल्याचं समजतंय। या संदर्भातचा अधिकचा तपशील। रणवी, आज महत्वाच्या घडामोडी नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये घडतील, कारण कमी उत्पन्न दाखवून गव्हर्नमेंट कोट्यातले घर घेतल्याचा आरोप माणिकराव कोकाटेंवरती होता आणि त्याच आरोपानंतर त्यांच्यावरती गुन्हा दाखल होऊन खूप वर्ष केस हे चालल्यानंतर त्यांना आता 2-3 दिवसांपूर्वी 2 वर्षाची शिक्षा आणि 50,000 रुपये जे दंड हे न्यायालयाने ठोठावलेला होता। त्या सगळ्या निर्णयाच्या विरोधात आज ते नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये जाणार आहेत, अपील करणार आहेत आणि आजच्या या अर्जावरती आजच सुनावणी देखील होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज नेमकं काय निकाल येतो कोर्टाचा हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। अगदीच धन्यवाद किरण, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।